सई दे ना उत्तर यार, सई दे ना उत्तर. तू जेवढा उशीर करशील ना तेवढा राजयोग लांबेल यार. काय राज काय राजवाडा, राजवाडा पॅलेस. पॅलेस कोणता पॅलेस? कुणाचा पॅलेस? आणि त्या पॅलेसचा आणि माझ्या उत्तराचा काय संबंध? अगं आता तू मला हो म्हणशील, मग आपली एंगेजमेंट, मग त्यानंतर लग्न. आता लग्न आपण कार्यालयात करणार का? ते आपण कुठल्या तरी मोठ्या पॅलेस मध्येच करू ना. हे अगं तू नको स्ट्रेस घेऊ. अगं रॉयल फॅमिली मधले बरेच क्लायंट्स आहेत आपले. आता एक फोन करून मॅनेज करू शकतो. अगं फक्त पॅलेसच नाही, हत्ती घोडे उंट सगळे आणेन मी लग्नात. हे लग्न करायचंय की सर्कस उघडायची? लग्नच करायचंय सई, पण तू अजून ऑफिशियली हो कुठे म्हणालीस? हो म्हण, दे ना उत्तर पटकन प्लीज. देते. दादा एक्सक्यूज मी, पेन आहे तुमच्याकडे? पेन? पेन कशाला? हो अच्छा अच्छा, म्हणजे मी दिवसभर चिठ्ठ्या लिहून तुला हैराण केलं तर तू ही चिठ्ठीत उत्तर लिहू. सुयश तू एक काम कर ना, तू डोळे बंद कर बरं. ओके ओके. उघडे डोळे? नाही नाही नको, थांबा, अजून उघडू नकोस. बरं वाटतंय. हे पहा, थोडंसं स्पष्टच बोलतो. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीशी आमचे खूप चांगले संबंध होते एकेकाळी. त्यावेळी मिस्टर देसाई, त्या कंपनीचे मालक, स्वतः जातीने कारभार बघायचे. पण ते गेल्यावर मात्र आम्हाला खूप वाईट अनुभव आले. एक तर रेट आवाजासावा वाढले, त्याची कारण आतल्या माणसांनाच ठाऊक. तरी आम्ही म्हटलं ठीक आहे, अशी क्वालिटी मार्केटमध्ये कुठेही नाही, आणि क्वालिटीसाठी 2 पैसे जास्त गेले तरी हरकत नाही. ऑफकोर्स असा विचार करून आम्ही त्यावेळी डील केलं, पण त्यातही फेरफार झाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बिझनेस हा विश्वासावरती उभा राहतो आणि वाढत असतो. पण अशा गोष्टी घडल्यावरती पुन्हा या कंपनीवरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? सर तुम्ही आता फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. फक्त तुमच्यावर? नाव आदित्य असलं म्हणजे कंपनी तुमची झाली नाही. हो सर, पण आमच्या कंपनीत काम करणारा प्रत्येक माणूस हा त्या कंपनीला आपलं मानूनच काम करतो. त्यामुळे तुम्ही त्यातल्या कुणावरही विश्वास ठेवू शकता. तो होताच आधी, पण आता राहिलेला नाहीये. कारण या कंपनीतला विश्वासार्ह माणूस या जगात राहिलेलाच नाहीये. पण मी आहे ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मिस्टर देसाईंवरचा विश्वास आम्ही जो गमावला होता तो तुम्ही आता कमावणार आहात? आता ते जरा जास्त आहे, आणि त्यांनी जर माझं काम, माझे कष्ट, माझा प्रामाणिकपणा बघितला असं, तर त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्या पाठीशी असते. आणि असं असताना मी त्यांचं नाव, त्यांच्या कंपनीचं नाव कसं काय खराब होते? मी एवढंच म्हणतोय की मी तुमच्यापर्यंत 10 पावलं चालत यायला तयार आहे. पण मग तुम्ही विश्वासाची 2 पावलं चालत आमच्यापर्यंत परत या. आणि पैसे असू दे ना, आता मला पैसे कमवायचेच नाहीये, मला आपला हरवलेला विश्वास कमवायचा. कारण हा विश्वास खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे सॉरी. विश्वास फार महत्वाची गोष्ट आहे, जो माझा तुझ्यावर अजूनही आहे. आणि त्याच विश्वासावर मला वाटतंय की तू मला भेटशील आणि नक्की काय चाललंय ते सांगशील. त्यामुळे चटकन उठ आणि पटकन मला येऊन भेट.
के चैन, ओ मेरे दिल के चैन। सई, हे गाणं तू माझ्यासाठी? ए नाही 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 तसं नाही. सई तू पण ना, युअर टू मच यार. हे बघा, आम्हाला विचार करायला थोडासा वेळ हवा. हो घ्या ना, नक्की घ्या, आम्हाला काहीही घाई नाही. तुम्हाला सांगतो, आजकालची तरुण मुलं म्हणजे ना टॅलेंट ठासून भरलंय. आता आमचा आदित्यच बघा ना. हे आदित्य, अरे आपले बाकीचे प्रोडक्ट्स आणि त्यांच्या रिझल्ट बद्दल सांग ना. येस. सई, हे असे गाण्यातून रिझल्ट ऐकवण्याची आयडिया फार छान. अरे बाबा, मी नाही सांगितलंय त्याला गायला. तो त्याचं स्वतःच गातोय. सई, कशाला खोटं बोलतेस? मगाशी चिठ्ठीतून तू या गाण्याची फरमाईश पाठवस हो ना? फरमाईश? दिल के चैन, ओ मेरे एक मिनिट. दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए। किसी ने मेरा तोड़ा, बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा। दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा, बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा। एक भले मानुष को अमानुष बना के छोड़ा। दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा, बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा। अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का। यार ने ही लूट लिया घर यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का। आपण जर पुढच्या डायग्राम कडे जर बघितलं, आपल्या पुढच्या बाय क्वार्टरली प्रोजेक्शन्स कडे जर आपण बघितलं, तर आपल्याला तुम्हालाच लक्षात येईल की बेसिकली बल्क मध्ये जर तुम्ही विकत घेतलं तर मे बी आपल्या दोघांनाही तेवढाच प्रॉफिट होऊ शकेल. मैंने हर लम्हा. एक्सक्यूज मी, काय चाललंय काय तुमचं? एक्सक्यूज मी, दिसत नाही का इथं काम चाललंय? ते तुमचा मॅनेजर कुठे आहे? मॅनेजर. यस सर. आम्ही इथे बिझनेस मीटिंग साठी आलोय. सुगम संगीत ऐकायला नाही. हे तुमचं लाईव्ह म्युझिक कानाशीच वाजलं पाहिजे अशी काही गरज आहे का? सॉरी सर, हॅव अ सीट सर. आय अपोलोजाइज फॉर द इंटरप्शन. तर कॅफे व्हेन्यूज असू शकत नाही मीटिंग साठी, पण ठीक आहे. ह्या पलीकडे तुमच्या अजून काही अपेक्षा असल्या तर आम्ही त्याही विचारात घ्यायला तयार आहोत. राईट सर? हो, पण आम्हाला करोडोचा निर्णय घ्यायचा म्हणजे करोडो वेळा विचार करायला लागतो. सर विचार करा ना, ऑफकोर्स विचार करा. फक्त मनात कुठलीही शंका ठेवू नका. माझ्या मनात कुठलीच शंका नाही आदित्यबद्दल. उलट विश्वास, खात्री आहे तो कधीच खोटं वागू किंवा बोलू शकतच. आदित्य म्हणजे आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज. नाही, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज खूप मोठं नाव आहे ना, म्हणून मी आदित्यच म्हणते. तर मी तुम्हाला सांगत होते की आदित्य तुमच्याशी चुकीचं वागणं कधी शक्यच नाही. आणि
आणि फसवा फसवी नाही 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 नाही. ती तर तो मुळीच करणार नाही कधी. हो ना आदित्य? आदित्य एकदा दिलेला शब्द असा पाळतो ना की काय सांगू तुम्हाला कसा पाळतो ते. त्याने तुम्हाला एकदा जर का सांगितलं असेल की तो तुम्हाला सोडून जाणार नाही तर तो कधीच नाही जाणार. बरोबर ना आदित्य? आदित्यची स्टाईलच वेगळी आहे. त्याचं त्याच्या माणसांवर खूप खूप प्रेम. हा, तोंडावर मान्य नाही करणार तो तसं. इतर वाईट लोक कसे आपल्या मागे उभं राहून आपल्याबद्दल वाईट बोलतात, तसं आदित्य आपल्या मागे उभं राहून आपलं प्रेम व्यक्त करतो. तुझ्या बरोबर जरा जास्त जगायचं. माझं आयुष्य फक्त तू पुरं करू शकतेस सई, आणि म्हणूनच मला तू हवी आहेस सई. ऐकलंय तुम्ही आधी कधी असं? नाही ना? म्हणून तर सांगतेय, लाखोत करोडोत एक आहे आदित्य. म्हणजे आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज. अहो पण तुम्ही आहात तरी कोण? मी सई. मी यांची एक वेंडर आहे. ऍक्च्युली माझे वडील शशिकांत बिराजदार यांच्या बरोबर काम करतात. खूप चांगला अनुभव आलाय आम्हाला यांचा. तुम्हाला सुद्धा चांगलाच अनुभव येईल. आणि हे जोशी हे ना एक नंबरचे हुशार आहेत. आणि हा आदित्य, डोळे मिटून विश्वास ठेवू शकता तुम्ही याच्यावर. मी सुद्धा ठेवला होता. बघा माझं काय झालंय आज ते. वा, याला म्हणतात कंपनीची खरी ओळख. अहो, तुम्हाला पाहून लोक जर अशी कौतुकाची पावती देत असतील तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला हवा. थँक्यू साई मॅडम. तुमच्यामुळे आमचे सगळे गैरसमज आज दूर झाले. हो, थँक्स मला नाही, थँक्स यांना म्हणा. यांच्यामुळे तर आज मी इथे. ओके आदित्य, भेटू आपण आपले फ्युचर प्रोजेक्ट डिस्कस करायला. बाय. सई, अगं काय चाललंय तुझं? अजून किती वेळ तू मला असं लटकवून ठेवणार आहेस? तुला घाई आहे का? ऑफकोर्स आहे. ठीक आहे, बघ जा. नाही नाही नाही, तशी काही नाहीये. पण अगं, अजून तुला किती वेळ लागेल उत्तर द्यायला? एवढं सोपं असतं का हे सगळं? हा, तूच सांग. नाही नाही, आय कॅन अंडरस्टँड. मलाही जमलं नसतं, पण आज आधी 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 म्हणायचं होतं मला की आधी मी बोलून मोकळा झालो. इशिता, तू पण मोकळी हो ना प्लीज. होणार आहे, सगळंच बोलून मोकळं होणार आहे आज. चला निघतो. हो. सर परत कशाला आपण निघूया. वा, आदित्य, आज तुमच्या गर्लफ्रेंडने कमाल केली. सर सर, ती माझी, अरे गर्लफ्रेंड नसली तरी मैत्रीण आहे ना. आणि आज आपल्यासाठी तर ती देवदूत आहे. अरे तिच्या कृपेमुळे आपले हरवलेले क्लायंट्स आज आपल्याला परत मिळालेत. तिला ना आधीसाठी सॉरी आणि आजच्यासाठी थँक्यू म्हटलंच पाहिजे रे. चल चल सर सर, आत्ता आत्ता नको. घाबरतोयस का लाजतोयस मला तिला भेटवायला? नाही, तसं काहीच नाही. आपण भेटू, तिच्याशी बोलू, फक्त नंतर कधी ते. आज ती खूप बिझी आहे सर. खरंच खूप बिझी आहे सर. का खोटं बोलतोयस? मी कुठे बिझी आहे? उलट तूच बिझी असल्यासारखं दाखवून सटकतोयस. मी बिझी नाहीये, मी तुलाच भेटायला येत होते इथे. त्याला रोजच भेटत असालो, पण मला कुठे भेटणार आहात?
मला ना आज तुमची पहिल्यांदा माफी मागायची. माझा तुमच्याबद्दलचा अंदाज साफ चुकला हो. तुम्ही भलत्याच सद्गुणी, बुद्धिमान, चाणाक्ष आणि बस ना सर, कळलं तिला. आपण निघूया. अरे थांब रे सई मॅडम, तुम्ही आज जे काही काम केले ना त्याबद्दल मला तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार घालावा असं वाटतं. तो इथे नाही ना घालता येणार सर, त्यामुळे आपण निघूयात का? थँक्यू तर म्हणू दे. थँक्यू व्हेरी मच. आणि आज तुम्ही जे काम केलंय ना त्या कामगिरीबद्दल मी तुम्हाला एक बक्षीस देणार. बक्षीस? मी आदित्यला तुमच्याकडे सोपवतो. अहो जोशी सर, तुम्ही मजा करा, एन्जॉय. बाय बाय. एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तरी याद राह, तुझ्या त्या क्लायंटचा पत्ता शोधून काढीन, त्यांच्या घरी जाईन आणि त्यांना जाऊन सांगेन की तुझी कंपनी 1 नंबरची झोलर आहे. धमकी देतेस मला? हो. प्रेमाची भाषा कळते का तुला? पण मला कळते प्रेमाची भाषा. आणि आज सकाळी सुद्धा मला कळलं होतं की तो आवाज तुझाच होता. मला खरं खरं सांगा दीप्ती, ते सुयशचं सगळं प्रपोजल, तो सगळा प्लॅन तू केला होतास ना? ती कॉफी, ते रेडिओवरचं गाणं, ती सोनचाफ्याची फुलं, या तुझ्या माझ्यातल्या सगळ्या गोष्टी तू माझ्या समोर आणत होतास ना? तो तूच आहेस ना दीप्ती, ज्याच्या आयुष्यातल्या गोष्टी बदलल्यात मी आल्यानंतर, ज्याला जरा जास्त जगायचंय माझ्या बरोबर, ज्याला सगळ्या जगाला ओरडून सांगायचंय की सई बिरासदार, माझं तुझ्यावर प्रेम आहे. बोल आदित्य, बोल. आज आयुष्यात पहिल्यांदा सगळं घडाघडा बोलास आणि तोंड लपवून घेतलंस. आणि आता तोंड टाकून असं काही बोलत का नाहीयेस? गैरसमज होतोय सई तुझा काहीतरी. मी का प्रपोज करेन तुला? सगळं तुझ्या मनाचे खेळत नुसते. बास कर आदित्य, मान्य कर आणि खरं बोल की तो तूच होता. बोल की तुला माझ्या बरोबर जगायचंय. बोल आदित्य, पुन्हा एकदा बोल की तू माझ्या प्रेमात आहेस. काय काय कशाला माझ्या मागे 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 करतेस? कशाला सारखं गळ्यात पडतेस? एकदा सांगितलंय ना तुला माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. कळत का नाहीये तुला? आपल्यात प्रेम नाहीये, आपल्यात आता कुठलाच संबंध नाहीये, आपल्यात मैत्री नाहीये. आता काढून टाकलंय एकमेकांना एकमेकांच्या आयुष्यातून, डिलीट केलंय, ब्लॉक केलंय, आठवतंय ना? मग आता कशाला सारखे नाते संबंध जोडतीयस? कशाला माझ्या मागे मागे करतेस? नको नको करूस. म्हणजे मला काही झालं तरी तुला काही फरक पडत नाही? अनोळखी माणसाच्या आयुष्यात काही झालं तरी मला कशाला फरक पडेल? ओके ठीक आहे, तू खड्ड्यात जा. एक्सक्यूज मी. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना मी वेडी वाटत असेल, कारण वेडेपणा करणं ही माझी खासियतच आहे. पण आज मला असा फटका पडलाय ना की हा सगळा वेडेपणा नसून शहाणपणा आहे. आज आत्ता इथे तुम्हा सगळ्यांना साक्षी म्हणून मला एक अनाउन्समेंट करायची. मी सई शशिकांत बिरासदार अख्ख्या जगाला ओरडून सांगते की मी सुयशशी लग्न करायला तयार आहे. हो सुयश, मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्याशीच लग्न करायचं.